हॅलो हॅलो शमिका, कशी आहेस तू? मी ठीक आहे डॅड, तुम्ही कसे आहात? आय एम फाईन. शमिका, मला तुला असं विचारायचं होतं की मला आपले लॉयर सांगत होते की हो विचारा ना. माझ्या विल मध्ये तुझ्या शेअर मधला जो वाटा होता तो घेण्यासाठी तू नकार दिलास का? म्हणजे हा प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारला पाहिजे डॅड. तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून कायमचे यूएसला जाताय. नाही, पण मी या प्रश्नाचं उत्तर नाही मागणार तुमच्याकडे, कारण तुमच्या या निर्णयाला बहुधा मीच जबाबदार आहे. आणि आणखी महत्वाची एक गोष्ट, मला तुमच्या प्रेमातला शेअर हवा होता, तुमच्या प्रॉपर्टी मधला नाही. ओके, आता सुद्धा जो काही निर्णय तू घेतलायस तो सुद्धा तितकाच योग्य असेल. मला एक गोष्ट हवी आहे तुझ्याकडून शमिका. बोला ना. तू जाण्यापूर्वी मला तुला एकदा भरभरून बघायचं, भेटायचं मला. शमिका बेटा, तुझ्या डॅडची एवढी इच्छा तू पूर्ण करशील फक्त एकदाच. हो डॅड, मी येईन तुम्हाला भेटायला. वेलची घातली छान, त्यामुळे आल्याचा तिखटपणा चांगला बॅलन्स झालाय. कळतात असली बोलणी. तुला काय झालं असायला? काय नाही बाबा, तुम्ही ना एक पुस्तक लिहा, पुस्तक फायनल टचेस नावाचं किंवा रसास्वाद नावाचं, बाय प्रोफेसर सुभाष पेंडसे. आईला सांगितलं मी आधीच, माझ्या पश्चात माझी जीभ म्युझियम मध्ये एक विलक्षण अवयव म्हणून ठेवून द्या. काहीतरी काय बोलता तुम्ही? नकोय. सासूबाई, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? काही नाही. माधुरी आली घरी? नाही. थांब माधुरी. कुठे गेली होतीस? आजी, मी देवळात गेले होते बॉसना भेटायला.
त्यांना सांगून टाकलंय की मला माहितीये तू त्यांना काय सांगितलंस हे मला माहितीये आणि जे मी पाहिलं ते बघून माझा संताप संताप झाला. पण मला राग माधुरीचा नाही आला. माझ्या स्वतःचा आला. तुमचा आला. सुभाष तुझा, विभा तुझा. अभिचा सगळ्याच राग आला. कारण ही पोर तिथे का गेली होती माहितीये? हिला मनातून तिचे साहेब आवडतात. पण या पोरीने सगळं दाबून टाकलं. आपल्याला काय वाटेल, लोकांना उत्तर काय द्यावं लागेल, या भीतीपोटी या पोरीने त्यांना नकार दिलाय. आपल्या काळजीपोटी आपलं स्वतःचं सुख नाकारलं या पोरीने. खरं तर आपण विचार करायला हवा होता ना, हिला काय हवंय, हिचं सुख कशात आहे, खरं तर आपण पाहायला हवं होतं. आपण घरचे म्हणवतो ना, हा मग बोल ना सुभाष. या प्रकरणाची सुरुवात जरी खोटेपणाने झाली असली ना, तरी शेवट मात्र चांगल्या भावनेने होतोय. म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करायला हवा. हवा ना? हा? या पोरीने स्वतःच्या आयुष्याचा आनंद झुगारून देऊन आपल्या सुखाचा विचार केला. खरं तर आपण तिचा विचार करायला हवा होता. तिला काय हवंय, तिचं सुख कशात आहे हे आपण पाहायला हवं होतं. किती वेडे आहोत रे आपण. जे काही घडलं त्यात खोटं कोण बोललं, का बोललं, चूक कुणाची आहे, का घडली, या सगळ्यांचा किस काढत बसलो. आणि ही पोर आपल्या कुटुंबाचा विचार करत बसली. माधुरी, पोरी आम्हाला माफ कर. तुला काय हवं हे आम्ही पाहिलंच नाही. मी जर देवळात गेले नसते ना, तर मला खरं काय ते कळलंच नसतं. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरच मिळालं नसतं. पण आता सांगते, तुला जर त्यांच्याशी लग्न करायचं असेल ना, तर माझा पूर्ण पाठिंबा आहे तुला. हा? तुला सुखी पाहायचंय मला. सासूबाई,
तुम्ही बोलतायत ते अगदी बरोबर आहे. झाला प्रकार इतक्या चुकीच्या पद्धतीने समोर आला की मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला. माधुरीला काय हवंय, तिचं सुख कशात आहे याचा विचारच नाही केला आम्ही. माधुरी, तुला जर तुझं सुख दृष्टिक्षेपात दिसत असेल तर तू आम्हाला काय वाटेल याचा विचार करू नकोस. बाळा, तुझ्या सुखात आम्हाला आनंद आहे. आजी, आपल्या घरामध्ये तसं म्हटलं तर सगळ्यात जास्त वय तुझं आहे. पण जो विचार आमच्या सारख्यांनी करायला पाहिजे होता तो तू केलायस. आजी, मी तुझ्या बाजूने. मला सुद्धा वाटतं की माधुरीने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी. हो ना? या घरामध्ये आम्हा पुरुषांना 3% सुद्धा आरक्षण नाहीये. त्यामुळे मी काय माझं मत देणार नाही. तुम्ही सगळ्या जणींनी तेच ठरवलं असेल तर मला मान्य आहे. माधुरी, प्रत्येक कन्यादान हे बापाला जास्तीत जास्त हळवं करत जातं, एवढं लक्षात ठेव. आणि तरी त्याच्या मनामध्ये कुठेतरी आनंद असतो. कारण त्याची अपेक्षा असते की आपली मुलगी यानंतर आयुष्यात सुखी होणार आहे. तेव्हा तुझ्या सुखामध्ये आम्हा सगळ्यांना आनंद आहे. माधुरी, तुझ्या सरांना घरी बोलव. त्यांना आणि त्यांच्या घरच्या लोकांना. आई, आई भजी घ्या ना. हे घ्या. आई, अगं आई घ्या ना प्लीज. चांगली आहे. मस्त झाला. आई, आई सॉरी. काय ना शमिका, तुझी पद्धत चुकली होती, पण हेतू वाईट नव्हता हे कळलंय मला.
आणि आधी सांगितलं तेच पुन्हा सांगते. जर मला विश्वासात घेतलं असतंस ना तर दोघींनी मिळून गोष्टी सोप्या केल्या असत्या. ठीक आहे, माझा राग गेलाय आता. चल. आहे ना, माझ्या सुनेनी खूप मस्त गेलेत भाजी. जळाले थोडीशी. नाही, छान खुसखुशीत मस्त लागतं. बर, आता पटकन एक काम करायचं. पटापट सगळ्यांना भजी देऊया, मग चहा पाजूया आणि मग उद्याच्या तयारीला लागूया. उद्या खास पाहुणे यायचे तर आपले. हो, मी काय म्हणते आई, आपण रसमलाई करायची का? हो, करूया ना, जरूर करूया. चालेल. तुला शिकवते उद्या. हो चालेल. आणि अजून एक गोड पदार्थ केला तरी चालेल, केशर भात मला आवडतो. मग जरूर करूया. भाजी कसली करायची? बायको, सोड ना ते पुस्तक. मला कधी कधी वाटतं मी तुझ्या हातातलं पुस्तकच व्हावं, म्हणजे तुझ्या जवळ तरी राहता आलं असतं सारखं. पण मग नंतर वाटायला लागतं की अरे बापरे, पुस्तक झालो तर तू लायब्ररीत जाऊन बदलून आणशील मला. बरं ऐक, एवढा मस्का लावण्यामागचं कारण एकच आहे. आज काय करूया? फिल्मला जायचं मस्त. ॲनिमेटेड फिल्म लागली आहे 3D मध्ये, तुझी फेवरेट. जायचं? बोल ना. अभि, काय? बोल ना. डॅड, अभि, डॅड कायमचं US ला चाललेत रे. मी जर आता त्यांना नाही भेटले ना तर पुन्हा कधीच नाही भेटू शकणार. प्लीज प्लीज आपण जाऊया ना त्यांना भेटायला, प्लीज. हे बघ शमिका, आपण जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, कारण मला त्यांच्याविषयी काय वाटतं हे तुला चांगलंच माहिती आहे. तुला जायचं असेल तर मी तुला कधीच अडवलेलं नाहीये. तुला जे वाटेल ते तू करू शकतेस, पण स्वतः केलेले प्रॉमिसेस तूच विसरतेस, तेवढं मात्र लक्षात ठेव. बाकी निर्णय तुझा आहे. अनिरुद्ध, अनिरुद्ध, सदैव काका. हा बोला मॅडम. अनिरुद्ध साहेब कुठे आहेत? साहेब आज लवकर ऑफिसला निघून गेले. ओ, हां, तुम्ही या. अनिरुद्ध, दॅट्स ग्रेट. तू घरात नाहीयेस. आत्ताच प्लॅनला सुरुवात केली पाहिजे. मी बोलते. एका कामासाठी गरज आहे मला तुमची. हो, सगळे डिटेल मी भेटल्यावर देते.